नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। नुकताच काही मिनिटापूर्वी महाराष्ट्र शासनाचा एक नवीन शासन निर्णय GR जारी झालेला आहे आणि त्या GR अंतर्गत काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर त्या समोर आलेल्या आहे। काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शासन निर्णयामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टीचा समावेश आहे। मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो ना की शासन निर्णयाच्या भाषेमध्ये। त्यामध्ये असं केलं आहे त्यांनी की आता जी जबाबदारी सविस्तर ऐका, तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं उत्तर मिळेल। जी जबाबदारी दिव्यांग कल्याण विभागाकडे स्वतंत्र करण्यात आलेली होती, तुकाराम मुंढे यांच्या काळामध्ये जी जबाबदारी देण्यात आलेली होती की दिव्यांग विभागाचा जो काही निधी आहे तर तो दिव्यांग कल्याण विभागाकडूनच वितरित केला जाईल आणि सर्व कामे जे आहे तर ते दिव्यांग पोर्टलच्या मदतीतून केले जाईल, अशा पद्धतीचं जे वेगळे हे आहे तर ते तुकाराम मुंढे यांनी केलेलं होतं। परंतु आज शासनाने एक नवीन परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की यापुढे जे काही काम असेल तर ते सामाजिक न्याय विभागामधूनच चालणार आहे। आता शासन फक्त परिपत्रक आणि योजना इकडून इकडे ढकलण्याच्या मागे लागणार आहे की ज्या दिव्यांग लोकांना अनुदान मिळालेलं नाही त्यांना अनुदान देणार आहे। हा एक मोठा प्रश्न आहे, कारण एप्रिल महिन्याचे अनुदान, काही लोकांना मार्च महिन्याचे अनुदान, एप्रिल महिन्याचे अनुदान आणि आता मे महिन्याचे अनुदान, असे बरेच अनुदान अद्यापही पेंडिंग आहे आणि सरकार या व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडे योजना जे आहे तर ते ट्रान्सफर करणे किंवा डॉक्युमेंट्सची जबाबदारी देणे, अशा पद्धतीचं काम जे आहे तर ते केलं जात आहे। आता काही दिवस तरी राहू द्यायला पाहिजे होतं, 1-2 महिने, 4 महिने, 6 महिने, आणि त्यानंतर जर त्या विभागाकडे एवढी व्यवस्था नाही आहे तर नंतर ते ट्रान्सफर करणं योग्य होतं। परंतु आता 1च महिना झालेला आहे, पहिलाच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सुरू असताना जे आहे तर ती पूर्ण न होताच, म्हणजे अर्ध लाभार्थ्यांना अनुदान न येताच आता ती जी जबाबदारी आहे तर ती दुसऱ्या विभागाकडे देण्यात येत आहे, अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे। तर याविषयी जे आहे तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कळवा। आणि जर तुम्हाला आता यानंतर जे आहे तर त्या आणखी अडचणी येणार आहेत, कारण आता ज्या ह्याच्यासाठी आपण दिव्यांग विभाग करायचो, आता तो परत जे काही काम आहे तर ते सामाजिक न्याय विभागातूनच केलं जाणार आहे। म्हणजे काही सामाजिक न्याय विभागाचे जे एम्प्लॉई आहेत तालुका आणि जिल्हा स्तरावर, तर तेच लोक तुमचं UDID कार्ड अपडेट करणे किंवा बाकी जे काही कामे आहेत तर तेच करणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने एकदाच काय तो निर्णय द्यावा आणि एकदाच काय ती योजना लाभार्थ्यांना योग्य ती मिळवून द्यावी। असं नाही की योजना देत नाही आहे, मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे, परंतु बरेच लाभार्थी आहेत ज्यांचे अनुदान पेंडिंग आहेत, त्याकडे थोडं लक्ष द्या आणि नंतर या योजना चेंज करणे किंवा मग जबाबदारी इकडे तिकडे देणे हे कामं केली तर योग्य राहील। आता तुम्ही म्हणाल की जर हे काम जर केलं तरच पुढे अनुदान येईल, पण असं काही नाही। तुम्ही जर सर्व गोष्टी ओके केल्यात तर निश्चितच लाभार्थ्यांची जे आहे तर ते हाल होतात, लाभार्थ्यांचा जो त्रास होतो तर तो कमी होईल। त्यामुळे कृपया या गोष्टी तर तुम्ही कराच, परंतु अनुदान का आलेले नाही, किती लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाही, किती तारखेला अनुदान येणार आहे, या सर्व गोष्टी जे आहे तर ते सरकारने किंवा विभागाने स्पष्ट करणे गरजेचे आहे। आता यावेळेस दिव्यांग विभागातून निधी आला, निधी मंजूर दिव्यांग विभागात झाला, मग निधी देखील सामाजिक न्याय विभागाच्या ह्याच्यातूनच येणार आहे का? आणि जर सामाजिक न्याय विभागाच्या ह्याच्यातून तुम्हाला निधी येत असेल तर मग कुठल्या योजनेचा निधी कमी करून इकडे दिला जाईल किंवा या योजनेचा निधी कुठे दुसरीकडे दिला जाईल का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आता आपण पुढे पाहूया। आज तरी सध्या हा शासन निर्णय आलेला आहे आणि याला एक्सप्लेन करणं हे माझं एक प्राथमिक कर्तव्य होतं, त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती सांगितली। त्या शासन निर्णयामध्ये एवढंच लिहिलेलं आहे की आता जी जबाबदारी दिव्यांग विभागाकडे होती ती आता पुन्हा ट्रान्सफर करून पुन्हा ती जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे तालुका जिल्हा स्तरावर देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांनी काय करावं, कारण लाभार्थी
जे आहे तर ते आधीच परेशान आहेत, कारण त्यांना अनुदान येत नाही. आता त्यांनी नेमके डॉक्युमेंट्स दिव्यांग विभागाला द्यावे की त्यांनी समाज कल्याण विभागाला द्यावे की डॉक्युमेंट्स द्यावेच नाही, हा देखील एक आता मोठा प्रश्न आहे. कारण आता जून महिन्याच्या आसपास हयातीचा दाखला असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, अशा सर्व गोष्टींची मागणी केली जाते. आता आपण पुढे पाहूया काय होणार काय नाही. उद्याला देखील यावर आपला व्हिडिओ येईल, त्यामुळे काळजी करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.